भविष्यात अजून अशा प्रकारच्या आपल्यावर आता कमी नजरा नाही आहेत. एक दिवस असा होता म्हणतात, आदिवासी म्हणायचं तर सगळंच दूर होतं. आता सगळेच जण कशा काय एवढे प्रेमात पडले, सगळ्यांना आदिवासी व्हावं असं वाटायला लागलं. म्हणजे जनरल कोणी असणारच आहे तिथं, त्यांना माझा विरोध नाही आहे. पण आहे ना बाबा, जो कोणी खरंच आता इथं मला आल्या यानं कोण डामशे सरांनी, मला वाटतंय डामशे सरांचा अभ्यास म्हणजे त्याच्यावर त्यांची PhD झालेली आहे. मी त्यांना तेच सांगितलं, आता तुम्ही दमू नका, सध्या हाच सीझन चालू आहे का तुम्ही ज्याच्यावर अभ्यास करता. कारण आम्हाला जो म्हणजे काय हे तुम्ही मंडळी म्हणता आमदार, आमचे आमदार साहेब, आमचे आमदार साहेब, ज्यांना आपल्यात यायचं आहे ते बाकी घोडे लावून माय करून शिव्या घालतात. मग कोणी रील करतं पाठवतं, कोणी समोरासमोर तोंडावर शिव्या घालतं. बरोबर आहे ना लामटे साहेब? तर त्याच्यात तुम्ही सुद्धा ह्या मंडळीला हाताशी धरून का होईना एखादं चांगलं पुस्तक तयार जर केलं तर मला वाटतंय त्याचा आपल्याला भविष्यातल्या पिढीला त्या ठिकाणी उपयोग होईल. अशा पद्धतीची मी आपल्याला देखील त्या विनंती करतो. मी बोलायला लागलो तर खूप बोलावं लागतं, परंतु इकडं हो ना, मग त्याच्यावर आता त्याच्यावर आपण निवळ बसूनच सांगून चालणार नाही ना. जसं आता हे धनगरांचं पुस्तक लिहिलं म्हणजे संपलं नाही, अजून ते पेटतच आहे. तसं बोगसांचं अजून ते पेटतच आहे, तसं बंजारांचं पेटतच आहे. अजून कोण कोण 2-3 आहेत का आम्ही कोळी, मग ते मराठवाड्यातले कोळी, विदर्भातले कोळी ते वेगळे, इकडे हे मच्छीमार कोळी ते म्हणतात आम्ही तुमचेच. हे बाबा सगळेच आमचे आहेत, पण ते काय म्हणून आम्हाला त्रास देता. नको त्या पद्धतीचे पुरावे, नको त्या पद्धतीचं, पण कुठेही त्यांचा ताळमेळ आपल्याशी लागत नाही. त्या दृष्टीनं आपण हे लिखित स्वरूपात जो अभ्यास करता आणि लिहिता, तर मी खरंच मनापासून आपल्याला धन्यवाद देईल. आपल्या दोघांनाही लेखकांना मी मनापासून धन्यवाद देईल.